ओबीसी विभागाचा झंझावात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, बूथ ते बूथ संघटनांचा बिगुल वाजला। मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामाची चाहूल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मैदानात उतरली असून पक्षाने संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे। मालाड पूर्व येथील गंगानिवास धनजीवाडी येथे आज झालेल्या आढावा बैठकीत मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक वार्डात 5 बूथ प्रमुख निवडा। बैठकीला संबोधित करताना अध्यक्ष बबनराव मदने यांनी आदेश दिला। प्रत्येक वार्डात, प्रत्येक बूथात 5 मजबूत बूथ प्रमुख निवडा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी समाजाची निर्णायक भूमिका असणार आहे। संघटन बळकट असेल तर सत्ता आपल्या हातात असेल। त्यांच्या या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। कामगिरीबद्दल गौरव आणि अभिनंदन। बैठकीदरम्यान उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे व उत्तर पश्चिम जिल्हा निरीक्षक स्वामिनीदाई चव्हाण, मुंबई उपाध्यक्ष फुल्लर यादव, शोभा यादव, महेंद्र साळुंखे, अर्जुन धोत्रे यांच्या कामगिरीचा उल्लेख करत बबनराव मदने यांनी सर्वांचे अभिनंदन केले। विशेषतः कांदिवली तालुका अध्यक्षा सविता आगवणे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना मदने म्हणाले, ओबीसी विभागाने संघटनांची पायाभरणी इतकी मजबूत केली आहे की याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होणारच आहे। दीपावलीच्या शुभेच्छा आणि एकतेचा संदेश। बैठकीच्या शेवटी अध्यक्ष बबनराव मदने यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत पक्षाच्या एकजुटीचा संदेश दिला। आभार प्रदर्शन। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबई उपाध्यक्ष फुल्लर यादव यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे आणि उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष रवींद्र गरदरे यांनी केले होते। उपस्थित मान्यवर बैठकीस मुंबई उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, अर्जुन धोत्रे, शोभा यादव तसेच मुंबई जिल्हा, तालुका आणि वार्ड पातळीवरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भात आपण काही प्रमुख या जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, मुंबईचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष अशा प्रमुख लोकांना या ठिकाणी आपण उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी आज मीटिंग आयोजित केली आहे। आजच्या या मीटिंगला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या उत्तर मुंबई जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विशाल संगारे, या जिल्ह्यातील मुंबईचे उपाध्यक्ष अर्जुन धोत्रे साहेब, या जिल्ह्यातील उपाध्यक्ष फुल्लर यादवजी, तसेच या जिल्ह्यातील मुंबईचे उपाध्यक्ष शोभा यादव, तसेच आपल्या मुंबईचे उपाध्यक्ष महेंद्रभाई साळुंखे आणि उपस्थित या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि वार्ड अध्यक्ष। आजची ही मीटिंग खरं पाहता सर्वांनी एकदा संगारे यांचं जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांनी कमी वेळात एक चांगली स्पष्टपणे अशी ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। आणि खरंच मला या जिल्ह्याचं आपल्या कौतुक करावं यासाठी वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आज विशाल संगारे यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यापासून आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शक या जिल्ह्याला आम्ही जे निरीक्षक मुंबईचे उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण या आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी या आपल्या सर्वांना होत असतं। त्याचप्रमाणे आपल्याला अर्जुन धोत्रे साहेब यांचं या ठिकाणी या जिल्ह्यासाठी खूप मोलाचं योगदान आहे। त्याचप्रमाणे फुल्लर यादवजी यांचं तर आपण विशेष टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण आज ते आपल्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यापासून तुम्हा सर्वांना काही दिवसात एक
चांगली खुशखबर म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचं ऑफिस या उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये पक्षाचं होत आहे. यासारखं मोठं सौभाग्य म्हणता येणार नाही, तर लवकरच आपल्या सेवेत त्यांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळणार आहे. आज मला या ठिकाणी ही जी बैठक बोलवली आहे, ही बैठक खास करून आता आपल्या सर्वांना माहीत झालंय की जानेवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. युती होईल नाही होईल तो वरिष्ठांचा प्रश्न आहे, पण आज जवळजवळ महायुती होणारच आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. म्हणून आपण असं शांत बसून चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला सर्वांना माहीत आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण एकही जागा लढलो नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त 3 जागा मिळाल्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला या ठिकाणी एक चांगल्या ताकदीने जिकडे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि हे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सिंहाचा वाटा आहे. आणि आज येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करतो असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब आणि आपल्या ओबीसीचे नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे. मुंबईमध्ये मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब असतील, मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतोय की मुंबईमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम नवाबभाई मलिक यांचं या ठिकाणी यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेतल्या. त्या बैठकीमध्ये आपण आपल्या ओबीसीच्या वतीने आपण सगळेजण उपस्थित होतो. आज हे सर्व करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे. महत्वाचा महायुतीमध्ये सहभागी करून त्यांना देखील जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे ही आपली प्रामुख्याने जी मागणी असणार आहे. कारण आपण लोकसभेला विधानसभेला फार मोठा त्याग केलेला आहे, सहकार्य केलेलं आहे आणि आता कुठेतरी महायुतीमध्ये महानगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील त्या महायुतीमध्ये विचार झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपले वरिष्ठ नेते निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. आज आपल्याला खास माहितीसाठी सांगतो, जे आपले इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांच्या ठिकाणी आज बरोबर शिवाजीराव नलावडे साहेब आपले मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचं खरं तर कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, यापूर्वी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 स्थापन झाला. आज 26वा वर्धापन दिन आपण मागे साजरा केला आणि हे करत असताना राज्यभर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पण आज मुंबईमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद वाढायला पाहिजे होती ती वाढताना कुठेतरी आपण कमी पडतोय असं दिसत आहे. कदाचित वरिष्ठांचं देखील या ठिकाणी म्हणावं असं यापूर्वी लक्ष नव्हतं, पण आज आम्हाला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली
आपले प्रांत अध्यक्ष खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब, आपले ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते सन्माननीय भुजबळ साहेब, मुंबईचे दोन्ही कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीची बाहेर घेताना दिसत आहे. आज आपली ताकद ही आपली प्रत्येक वार्डमध्ये असली पाहिजे. आज आपला ओबीसी विभागाचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही जिल्ह्यातील काही ठराविक लोकांनाच आम्ही बोलवलं होतं, त्याप्रमाणे आपण आलेला आहात. आपलं सर्वांचे या ठिकाणी तर निश्चित स्वागत आहे, पण आपली जबाबदारी आपण समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं निश्चित आपण काम काय केलं पाहिजे. ठीक आहे, जे इच्छुक होते त्यांनी सांगितलं, याचा अर्थ तुमच्यापैकी कोणी नाही अशातला भाग नाही. आपण हे सर्वजण आहोत. ज्या वेळेला पक्षाचे उमेदवारी फॉर्म भरले जातील आणि ज्या वेळेला आपण पक्षाकडे उमेदवारी मागू, त्या अगोदर आपली त्या वार्डमध्ये आपल्याला आपली ताकद तयार करावी लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. मग ती आपली बूथ लेवलला असेल, आपल्याला प्रत्येक बूथमध्ये आपल्याला किमान 5 ते 10 जर आपण बूथ प्रमुख जर निवडले नाही तर आपण निवडणूक लढणार कशी. मग महायुती जरी झाली, जो कोण इच्छुक महायुतीचा उमेदवार जरी असला तरी तो तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला माहिती असतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या बूथ लेवलपर्यंत यांची ताकद वाढवलेली आहे. पण जर तुमची ताकद नसली तर तुम्हाला तेवढं महत्त्व मिळणार नाही. आणि महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला ती ताकद कामाला येणार आहे. मला या ठिकाणी आज जे आपले तालुका अध्यक्ष आहेत, वार्ड अध्यक्ष आहेत, खास करून तालुका अध्यक्ष आहेत, वार्ड अध्यक्ष, त्यांची खूप महत्वाची भूमिका असते. वार्ड अध्यक्ष हा फाउंडर असतो. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये नेहमी असतं की मी तुमच्या समोर जे आज मुंबईचा अध्यक्ष आहे तो डायरेक्ट अध्यक्ष नाही झालेला. मी देखील वार्ड अध्यक्षपासून माझी सुरुवात झालेली आहे. मी देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये पक्षाने मला 2 वेळा उमेदवारी दिलेली आहे आणि मी वार्ड अध्यक्ष असताना 2007ला मला उमेदवारी दिलेली आहे. याचा अर्थ वार्ड अध्यक्षाला उमेदवारी मिळत नाही असा नाही आहे. जर आपलं काम असेल तर पक्ष निश्चित त्याची दखल घेतो. त्याप्रमाणे आपण प्रत्येक वार्डमध्ये आपला वार्ड अध्यक्ष आपला मुख्य पाया आहे आणि त्या वार्डमध्ये राहणारे आपले तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, मुंबईचे पदाधिकारी असतील, ही आपल्याला आता यादी तयार करावी लागणार आहे. आपल्याकडं आता जानेवारीमध्ये निवडणूक आहे, आता दिवाळी सण आहे आणि दिवाळी सणामध्ये असे आपण आता प्रत्येकाच्या घरी भेटायला जातो, हे होतो. अशा दृष्टीने किंवा तुम्हाला तुमच्या वार्डमध्ये समजा निवडणूक लढायची आहे, तशी तयारीच करायची असेल तर तुम्हाला हे दिवाळीचा सण सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. काय देऊ शकता तुम्ही? तुमच्या वार्डमध्ये भेटीगाठी घेऊ शकता, तुमच्या ग्रुपने जाऊन. काय समजा तुम्हाला वाटलं ते उठणं असतात, पंथी असतात, हे काय देऊ शकता तर ते देऊ शकता. आणि काही जरी देता नाही आलं तर दिवाळीच्या शुभेच्छा जरी द्यायला गेले तरी सुद्धा तुम्हाला तेवढं तुम्हाला पोचता येईल, भेटता येईल लोकांना. तर हे असे काही छोटे मोठे ज्या काही गोष्टी कार्यक्रम आहेत ते करता येतील. पण या अगोदर आपण या ठिकाणी पहा, ओबीसी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण मुंबईमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेल आहेत त्या सेलमध्ये तुम्ही पाहिला असेल, नवाबे साहेबांनी माझ्या घरी सध्याच्या भेट दिली त्यावेळेस देखील बोलताना नेहमी सर्व नेते बोलताना निश्चितपणे सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी विभाग हा मुंबईमध्ये 1 नंबरचा काम करतो. हे सर्व 1 नंबरच्या कामाचं श्रेय हे माझा नसून आहे, तुम्हा सर्वांचा आहे. कारण तुम्ही त्या ताकदीने त्या ठिकाणी काम करता, उभे राहता, म्हणून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग त्या ताकदीने आज मुंबईमध्ये, यापूर्वी कधी ओबीसी विभागाचं संघटन नव्हतं, ओबीसी विभागाचा अध्यक्ष देखील नव्हता आणि संघटनही नव्हतं. आज प्रथम संघटन करण्याची जबाबदारी आपल्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दिली आणि आपण सर्वांनी मला सहकार्य केलं
आणि त्यामध्ये उत्तर मुंबईच्या तर लोकांचं मी खास करून बुलढाणा यादव असतील, आमच्या विशाल सांगारे असतील, अर्जुन धोत्रे असतील, शोभा यादव असतील, आमच्या या आता सविताताई असतील, हे खूप ऍक्टिव्ह लोक आहेत आणि ह्यांच्यामध्ये भविष्यामध्ये एक त्या विभागाचं नेतृत्व करण्याची ताकद आहे. मग या नेतृत्वाने आज बघा, पहिल्यांदा नेता बनायच्या अगोदर माणसाने कार्यकर्ता पहिला बनायला शिकलं पाहिजे. जो सक्षम कार्यकर्ता आहे तोच भविष्याचं नेतृत्व करू शकतो, तोच नेता बनू शकतो. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये सगळे गुण आहेत. मी आपली जी लोक बघतो, जे आपले कार्यकर्ते पदाधिकारी बघतो, हे मनापासून काम करताना दिसतात. बघा 4चे 40 करता येतात, पण 40चे 4 झालेले चालतील का? ही ताकद मला कुठेतरी तुम्हा सर्वांमध्ये दिसते आणि तुम्ही सर्वजण खूप ऍक्टिव्ह आहे, मनापासून काम करता. ओबीसी विभागाला जी काही ताकद देण्याचं काम आहे उत्तर मुंबई जिल्हा खास करून चांगल्या प्रकारे करतोय, त्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही आहे. आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर यश मिळवायचं असेल, मी तुम्हाला 100% खात्री सांगतो, जो कोण या वार्डमधून इलेक्शनची तयारी करत असेल त्याला एक मंत्र देतो आणि तो मंत्राप्रमाणे जर तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला उमेदवारी देण्याची जबाबदारी किंवा त्या ठिकाणी तुम्हाला तितकं महत्व मिळण्याची जबाबदारी ही तुमच्याकडेच आहे. तुम्ही सर्वप्रथम आता या दिवाळीच्या नंतर तुम्हाला मतदार यादी तुम्ही घ्या आणि प्रत्येक वार्ड अध्यक्षांकडे ती मतदार यादी तुम्ही पोचवा आणि त्या मतदार उलट शिवा. मतदार यादी में वो वार्ड में रहने वाले जो भी पदाधिकारी हो, बेसिक के हो, ओबीसी के हो, जो भी है वो लिस्ट बनाओ. ही जर तुम्ही लिस्ट बनवली तर तुम्हाला समजा एका बूथ मध्ये आज 800-900 मतदार असतात, तर त्याच्यामधून जर तुम्ही एक 5 लोक निवडली, 5 लोकांचा अर्थ काय होतो? प्रत्येकाच्या घरी 4 ते 5 वोटर्स असतात. म्हणजे तुमच्याकडे एकाच ठिकाणचे तुमच्या 5 त्या बूथमध्ये काम करणारे 5 घरं आहेत आणि 5 लोकांच्या एक तरी माणूस त्यांच्या ओळखीचा एक मित्र नातेवाईक असे असेल केलं 5चे 10, 10चे 20 व्हायचा काय टाइम लागणार नाही. पण जर तुमची त्या वार्डमध्ये जर तशा पद्धतीने तुम्ही असं होतं की एखाद्या बूथमध्ये गेला तर तुमचा एकही माणूस नसेल, तर यासाठी काय माहिती, तुम्ही त्या वार्डमध्ये जे प्रमुख लोक आहेत ते मग मुंबईचे पदाधिकारी असतील, तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे त्या वार्डमध्ये राहणार आहेत, त्यांनी ती मतदार यादी घेऊन बसायचं आणि तुम्ही बसल्यानंतर तुमच्या लक्षात येणार ज्या वेळेला तुम्ही एरिया वाचणार, कारण प्रत्येक बूथमध्ये एरिया दिलेला असतो, बिल्डिंग दिलेली असेल, झोपडपट्टीचा जो काही एरिया असेल तो दिलेला असतो, चाळींची नावं असतात. त्याप्रमाणे समजा त्यांच्या ओळखीची 4 घरं एखाद्या बूथमध्ये निघाली, बरोबर आहे, सांगारींच्या ओळखीची आणखी 2 लोक निघाली, तुम्हाला अशाच पद्धतीने ती लोक मिळणार आहे. मग त्यांचं तुम्ही प्रत्यक्ष त्या लिस्ट बनवल्या पाहिजे, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांच्याकडे तुम्ही. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मुंबई.